नमस्कार, मी पंजाब डक आणि आजपासून परत एक अंदाज देणार आहे। तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही, राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 29 आणि 30 तारखेचा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो। सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरकडे देखील असणार आहे, म्हणून हे त्यांनी देखील लक्षात घ्यायचं। लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे, धाराशिवकडे असणार आहे, नगर जिल्ह्यात काय राहणार, कडा आष्टी बीडकडं म्हणजे कडा आष्टी पाटोदा तिकडल्या भागात देखील पडणार आहे। त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले, आमचं सोयाबीन निघालं, कापसं निघालेत आणि पावसाची नितांत गरज आहे। तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला 29, 30 आणि 1 तारखेच्या दरम्यान तुमच्या कडा आष्टी बीडकडे देखील पाऊस पडणार, म्हणून हे लक्षात द्यायचं। इकडं पुन्हा त्याच्यानंतर 29, 30 आणि 1 जूनचा पाऊस आटपाडी सांगलीकडे देखील असणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टीत मात्र सगळीकडेच राहणार आहे। पण राज्यात मात्र सर्वदूर पाऊस नाही पडणार, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे। त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊन देखील पडेल, कडक ऊन देखील पडेल। त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक आणि नंदुरबारचा हे पाऊस मात्र कायम राहणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। पण त्याच्यानंतर 1, 2, 3 जुलैच्या दरम्यान परत काय होणार विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, तसंच त्याच्यानंतर अमरावती, त्याच्यानंतर इकडं शेगाव, तसं नंतर घाटाच्या खाली जळगाव ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा तिकडंच पाऊस पडणार, म्हणजे 1, 2, 3 जुलैचा। म्हणजे सांगायचं झालं तर त्याच्यानंतर राज्यात चांगलं पावसाचं जुलैच्या मग ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे। पण सध्या तरी म्हणजे एवढं पावसाचं वातावरण नाही, भाग बदलतच पडणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। अचानक वातावरण बदल झाला, पुन्हा उद्याच्याला एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।